52 पानातलं जोकर ज्याला म्हणतात, 52 पानातलं तशी ही व्यक्ती आहे. आणि या 52 पानात जी असणारी इस्पितची राणी ती कोमल पाटोळे आहे. आणि या सर्व हुशार विद्वान चाबरपणातली ही कलावंत मंडळी आपलं मन वेधून घेणार आहे ती. पण या चाबऱ्याचा एजंट म्हणून नंदा पाटोळे अशी नावाची ओळख आहे. एजंट या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि सर्व मंडळीला मी विनंती करतो, रत्नासारखे कलावंत उपस्थित आहेत. झालो रे नतमस्तक तुझ्या चरणावरती, झालो रे नतमस्तक मी तुझ्या चरणावरती. ज्याने निर्माण केली हिंदवी स्वराज्याची धरती, तेच दैवत आपल्या सर्वांचं आहे. नाव आहे प्रतिपालक राजा शिव छत्रपती. टाळ्या झाल्या पाहिजे त्या. तरवळणारा सुगंधारे त्या चंदनात होता, तरवळणारा सुगंधारे त्या चंदनात होता. शिवाजी रशियामध्ये सांगणारा विद्वान शाहीर सम्राट अण्णाभाऊ साठे होता. अरे भीम चळवळीच्या व्यथा मांडणारा होता. अनेक भूमीमध्ये पैदास झाली साहित्यिकाची, त्या सर्व साहित्यिकाच्या बापाचा बाप अण्णाभाऊ साठेच होता. धन्यवाद धन्यवाद. सुरुवात होऊ द्या आता कार्यक्रम. हॅलो साहेब, हॅलो साहेब, हॅलो हॅलो साहेब. याच ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त हा खूप असा उत्तम सोहळा या ठिकाणी चालू आहे. ज्यांनी या सर्व कलावंताला या ठिकाणी मान सन्मान दिला. कलावंताची जयंती आहे, शाहिराची जयंती आहे. शाहिराच्या जयंतीला शाहिराचा कार्यक्रम असला पाहिजे. ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी एवढा सोहळा भरवला, त्यांचं नाव आहे अध्यक्ष नितीन घोलप साहेब, सचिव बाबासाहेब रसाळ, मार्गदर्शक भाऊसाहेब आटघळे, अरुण जोगदंड, नाना कसबे, सूत्रसंचालन भानुदास साळवे साहेब आणि सर्व कार्यकर्ते पिंपरी चिंचवड. धन्यवाद. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला एकाच गाण्याचा चान्स दिला आहे कार्यकर्त्यांनी. म्हणून सुरुवात वंदन गीताने या ठिकाणी करत आहे. म्हणा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. हो हो आ आ हुजतो वालू मातीला हुजतो वालू मातीला भाऊरावाला. मंडळी, प्रथमदा आम्ही दोघं भरपूर स्टेजवर असतो, पण या स्टेजवरती ते स्वतः गाणं ऐकायला उभे आहेत म्हणून माझं भाग्य थोर आहे. साजन दादासाठी जोरदार टाळ्या, विशाल दादासाठी जोरदार टाळ्या. पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला, पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला. वालू
दलिताच्या हाती तरली हाय दीनदलिताच्या हाती तरली हाय, दीनदलिताच्या हाती तरली हाय. शेषाच्या मस्तकी ही पृथ्वी नाही, कष्टकऱ्याच्या श्रमिकांच्या हाती ठरली हाय. म्हणून संदेश हा दिला, संदेश हा दिला अण्णांनी जनाला, संदेश हा दिला अण्णांनी जनाला. ओ ताई, पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन त्या अन्न भाऊला, माझे वंदन त्या अन्न भाऊला, पहिले वंदन त्या अन्न भाऊला, माझे वंदन त्या अन्न भाऊला. पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला, पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला. द्यावा. द्यावा. लगे रहो. बघा, माझ्या समोर रसिक मायबाप, माझ्या वया इतके अनुभव असणारी समोर माझ्या बसली आहेत. आपल्याला जर एखाद्याला जर पंढरपूरवरून एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर बोलवलं, काय काय करू काय काय नाही, कसं जाऊ हे कळत नाही. पण अण्णा भाऊने स्वतः पंतप्रधानाला झोपडपट्टीमध्ये यायला मजबूर केलं होतं, असं अण्णा भाऊ होतं. म्हणून म्हणायचं आहे, ओ कौतुक केलं होतं परदेशात, कौतुक केलं होतं परदेशात, इथं तिथं कुठंच नाही, कौतुक केलं होतं परदेशात. कीर्ती तयाची आहे इतिहासात, कीर्ती तयाची आहे इतिहासात, कीर्ती तयाची आहे इतिहासात. ए, कौतुक केलं होतं परदेशात, कौतुक केलं होतं परदेशात, कीर्ती तयाची आहे इतिहासात. कीर्ती तयाची आहे इतिहासात, कीर्ती तयाची आहे इतिहासात. अशा ज्ञानवंताला अशा ज्ञानवंताला आणि गुणवंताला, अशा ज्ञानवंताला आणि गुणवंताला पहिले वंदन माझे वंदन, पहिले वंदन त्या अण्णा भाऊला, माझे वंदन त्या अण्णा भाऊला, पहिले वंदन त्या अण्णा भाऊला, माझे वंदन त्या अण्णा भाऊला. पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला, पहिले वंदन त्या अण्णाभाऊला, माझे वंदन त्या अण्णाभाऊला. क्या बात है, लगे रहो. आहा. शहर सिटी वाड्यावरच्या खेडोपाड्यामध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊंची जयंती होत आहे. खूप समाधान वाटत आहे. म्हणून पूर्ण दलित माझा दिसतोय आज, पूर्ण दलित माझा दिसतोय आज, पूर्ण दलित माझा दिसतोय आज.
असावा समाज एकजुटीने असावा समाज, एकजुटीने असावा समाज. पूर्ण दलित माझा दिसतोय आज एकजुटीने असावा समाज एकजुटीने असावा समाज, एकजुटीने असावा समाज. म्हणे भीमाला म्हणे भीमाला आणि गुरु लहुजीला म्हणे भीमाला आणि गुरु लहुजीला नंदा म्हणे भीमाला गुरु लहुजीला पहिले